चढ़
चढवून मी आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता। बळ्याचे अंकित बळ्याचे अंकित बळ्याचे अंकित बळ्याचे अंकित बळ्याचे आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार। बळ्याचे अंकित बळ्याचे अंकित बळ्याचे अंकित बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार। आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो, आम्ही झालो, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार।
नरहु रघुवर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथ हारी सीताराम चरित पावन मधुर सुर परनित मन भावन जय सिया राम बोलो जय सिया राम सिया राम जय राम सिया राम जय श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार जनतन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार सकल संत कंठभूषण संत हृदय सम्राट अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याणमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगातून अखिल विश्वाचा उद्धारक कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या आश्रित राहते असा जो 14 भुवनांचा अधिपती आहे त्या परमात्म्याच्या आश्रित जो जीव त्या परमात्म्याच्या आश्रित गेला त्या जीवाच्या जीवनामध्ये काय क्रांती घडते याचं वर्णन महाराज या अभंगातून करतात विठ्ठल महाराज म्हणतात संपूर्ण जगाचा अधिपती आहे सगळ्या शक्ती ज्याच्या आश्रित राहतात त्या परमात्म्याच्या आम्ही अधीन झालो बळीयाचे अंकित त्याच्या अंकित झालो म्हणून आम्ही बलवान झालो आम्ही शक्ती संपन्न झालो आम्ही झालो बलिवंत म्हणून आम्ही बलवान झालो त्यानंतर महाराज म्हणतात जे बळ आमच्या ठिकाणी प्राप्त झालं त्या बळानं नेमकं काय पुरुषार्थ केला त्या पुरुषार्थाचं वर्णन करताना महाराज म्हणतात लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार त्यानंतर त्या बळानं आणखी काय क्रांती केली महाराज म्हणतात जीवनात 3ऱ्या चरणात म्हणतात जनतन धन केले तृणाही समान आणि या संपूर्ण याचा परिणाम काय झाला याचा परिणाम महाराज शेवटच्या चरणात सांगत असतात तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता संपूर्ण वेदशास्त्राचं सार संपूर्ण जगात चाललेल्या परमार्थाचं सार अध्यात्माचं सार प्रत्येक जीवाला तिथपर्यंत पोहोचायचं आहे त्या मुक्तीच्या माथ्यापर्यंत आम्ही पोहोचलो असा या अभंगाचा सरळ भाव महाराज सांगतात विठ्ठल अभंगाच्या मुख्य विषयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे मनुष्य जीवनामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीनं अनंत कालातून प्रवाहित झालेली भारतीय संस्कृती वेदशास्त्रानं श्रुतिस्मृती पुराण उपनिषद याने माणसाच्या जीवनाला काही मर्यादा सांगितलेल्या आहेत काही सण उत्सव सोहळे सांगितलेले आहेत का त्याचं कारण असं आहे मानवी जीवन हे सोहळ्याशिवाय अपूर्ण जीवन आहे जगतामध्ये अनेक प्रकारचे प्राणी जगतात पण माणसाला जीवन जगत असताना
एका ठराविक चौकटीत त्याचं जीवन जगल्या जावं तरच ते मानवी जीवन ठरतं. म्हणून अशा मानवी जीवनाला दिग्दर्शन करण्यासाठी अध्यात्म आहे. याच्याचकरिता परमार्थ आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणं संपूर्ण वेदानं साररूपाने जर काय सांगितलं असेल तर एवढंच सांगितलेलं आहे. मनुष्य जीवानं जन्माला आलेल्या जीवानं जीवन कसं जगावं याच्याकरिता भारतीय संस्कृतीनं तत्त्वज्ञान सांगितलं आहे. विठ्ठल सर्वांना हे मान्य असेल, कीर्तन सर्वांना या गोष्टीचं ज्ञान असेल. परंतु तुम्हाला प्रश्न पडेल की मनुष्य जन्माला आल्यानंतर हे शास्त्र त्याच्या डोक्यावर राहत नाही. मनुष्य जन्माला येण्याच्या पूर्वी श्रोते मंडळी, माणूस ज्यावेळेस आईच्या पोटात असतो त्यावेळेस सुद्धा त्याच्यावर काही संस्कार केले जातात. त्या पहिला संस्कार आहे त्याला गर्भाधान संस्कार म्हणतात. आता हे संस्कार का आवश्यक आहेत, का करण्याची आवश्यकता आहे, तर गीतेत भगवान उपदेश करताना म्हणतात, अर्जुना तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. शास्त्रानं सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मानवाच्या कल्याणाकरिता आहेत. म्हणून माणसानं शास्त्रानं 16 संस्कार सांगितलेले आहेत. हे 16 संस्कार का सांगितलेत? पहिला संस्कार आहे गर्भाधान संस्कार. तुम्हाला कीर्तन ऐकत असताना आश्चर्य वाटेल. या कीर्तनातून जो काय आपल्याला वेळ आपल्या हातात आहे, शिल्लक आहे, नवनवीन गोष्टीचा उलगडा तुमच्यासमोर करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय तत्त्वज्ञान याच्याविषयी तुम्हाला आश्चर्यजनक असे वाटेल असे तथ्य मी तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करेल. जो काय वेळ आपल्या हातात आहे तुमचं सर्वांचं लक्ष माझ्याकडेच असेल आणि अतिशय व्यवधानपूर्वक, आणि तुम्हाला प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, साक्षात महेश आणि पार्वती समोर बसलेले आहेत असं आता हजारो वर्षापूर्वी वेद निर्माण झाले. हे का सांगितलं असेल? गर्भाधान संस्कार का सांगितले असेल? तर याचं उत्तर आता विज्ञानात आपल्याला सापडतं. हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी जे काही सिद्ध करून ठेवलेलं आहे ते आताच्या विज्ञान युगामध्ये, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात निरनिराळ्या प्रकारचे शोध लागलेले आहेत. ते शोध लागल्यानंतर आता कुठे माणसाला, किंवा असं आपण म्हणतो ना, भारताच्या कन्याकुमारीच्या दक्षिण टोकावर जो सेतू समुद्र आहे, भारताच्या ती कन्याकुमारी श्रीलंकेपर्यंत प्रभू रामचंद्रांनी बांधलेला जो सेतू आहे, नासाने म्हणजे विदेशातल्या संशोधकांनी ज्यावेळेस सिद्ध केलं त्यावेळेस आपल्याकडची मंडळी मानायला लागली, जे पुरोगामी विचारांचे आहेत ते आता मानायला लागले की ठराविक हजारो वर्षांपूर्वी त्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांनी अशा अशा प्रकारचा सेतू बांधला होता आणि आजही त्या सेतूचे अवशेष त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे, हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी वेदशास्त्रानं आपल्या जे सांगितले आहे ते मानव कल्याणाचं हे धर्मशास्त्र आहे. हे नुसतं हिंदू धर्मासाठी नाही आहे, संपूर्ण जगाच्या पाठीवर जे जे माणूस म्हणून जन्माला आलेले आहेत त्यांच्या कल्याणाकरिता हे शास्त्र आहे. विठ्ठल हो. आता आईच्या पोटात मूल ज्यावेळेस 7 महिन्याचं असतं त्यावेळेस त्याच्यावर संस्कार होतात. या हजारो वर्षापूर्वी गर्भाधान संस्कार सांगून ठेवले ते आताच्या विज्ञानामध्ये संशोधन झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी सुद्धा हे मानतात की आईच्या पोटात 7व्या महिन्यात आईचं खानपान कसं असावं, तिचं राहणीमान कसं असावं, यावर त्या गर्भातल्या मुलावर संस्कार घडतात आणि त्या वागण्याचा परिणाम त्या गर्भावर होतो. हे हजारो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे. एका ठराविक वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोणत्याही प्रकारची तत्त्वज्ञान, कोणती प्रकारची तंत्रज्ञान, विज्ञान, टेक्नॉलॉजी अस्तित्वात नव्हती. त्या काळामध्ये आपल्या साधू संतांनी ठांगून ठेवलेलं आहे. स्त्रीच्या बाबतीमध्ये असे उद्गार वेदांनी काढलेले आहेत, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्रेस्तात्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र अफला क्रिया. युरोपीय पाश्चिमात्य देशातलं तत्त्वज्ञान ज्यावेळी स्त्रीला फक्त एक भोग्य वस्तू समजत होतं, भोग घेणारी वस्तू म्हणून स्त्रीकडे पाहिल्या जात होतं, त्या काळामध्ये आपल्या स्त्रीची देवी समान पूजा करणारं तत्त्वज्ञान सुद्धा त्या काळात अस्तित्वात होतं. त्याचे पुरावेही आहेत आणि आता ती आपण भारत देशाने नाही तर संपूर्ण जगाने ते मान्य केलेलं आहे.
की भारतीय तत्त्वज्ञानाचा संस्कृतीचा जो समाजाकडे, मानवाकडे, स्त्रीकडे, या भूतलावरच्या वेगवेगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा जी नजर आहे, जो अप्रोच आहे, तो जगात कुठेही आपल्याला सापडणार नाही. विठ्ठल वसुधैव कुटुंबकमची संकल्पना या तत्त्वज्ञानानं सांगितलेलं आहे की संपूर्ण जग हे एक परिवारासारखं आहे आणि म्हणून या परिवारामध्ये एकमेकानं कसं राहावं, माणूस म्हणून माणुसकीला योग्य असं वर्तन करत आपलं जीवन जगावं, हे या तत्त्वज्ञानानं सांगितलेलं आहे. त्याच्याही पुढे जाऊन भारतीय तत्त्वज्ञानाच्या बाबतीत तुम्हाला आता नवनवीन उलगडे होत आहेत. विदेशातली जी मंडळी आहेत, ज्यांनी प्रपंचातली सगळी काही भोगून जी मंडळी शांत राहिलेली आहेत, की शास्त्रकार आता बऱ्याच मीडिया आहे, तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे, या काळामध्ये तुम्हाला पाहायला भेटतं विदेशातली जी साधू मंडळी आहे ती आपल्या भारत देशात येतात, वृंदावनासारख्या ठिकाणी रममान होतात आणि ज्यावेळेस ही चॅनलवाली मंडळी त्यांच्याकडे जातात आणि विचारतात की तुमच्याकडे भौतिक सुख समृद्धी यत्किंचितही कमी नव्हती, या सगळ्या प्रकारचे भोग भोगून तुम्ही इथपर्यंत का पोहोचलात? तर त्याचं उत्तर देताना ते लोक म्हणतात की जगात आमच्याकडे काहीच कमी नव्हतं. आपल्या कुणाच्या इथं घरी गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतात, कोणाच्या घरी 4 व्हीलर लावलेले असतात, 2 व्हीलर लावलेले असतात. तुम्ही स्वित्झर्लंड, जपान, अमेरिकासारख्या ठिकाणी गेलात तर इतकी श्रीमंत लोक आहे, भौतिक श्रीमंती एवढी आहे की घराच्या पुढे हेलिपॅड असतात, त्याच्यावर प्रत्येकाचं स्वतंत्र हेलिकॉप्टर उभं असतं, काहींचं जेट असतात, खाजगी विकत घेतलेले विमान विकत घेतलेली मंडळी आहेत. म्हणजे व्यावहारिक सुखसमृद्धीनं यत्किंचितही कमी न पडलेली माणसं, सर्व भोग भोगून मोकळी झालेली मंडळी, करोडोंच्या इष्टटी असणारी मंडळी आता वृंदावनामध्ये येत आहेत आणि भगवे कपडे परिधान करून साधूसारखं एक साधं जीवन व्यतीत करताय. याच्या मागे काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. विठ्ठल ती माणसं त्यांना ज्यावेळेस विचारण्यात येतं ते सांगतात आमच्याकडे सगळं काही होतं, फक्त अंतःकरणातलं समाधान नव्हतं. आणि त्या समाधानाच्या शोधात आम्हाला समजलं की भारत नावाचा देश आहे, त्याच्यामध्ये संस्कृती आहे, तत्त्वज्ञानानं साधू संतांची ती भूमी आहे आणि म्हणून त्या सुखाचा, समाधानाचा शोध घेत घेत मंडळी, अनेक मंडळी या भारताच्या दिशेने चालत आहेत. कोणी तपश्चर्या करत आहे, कोणी साधना करत आहेत. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य आहे की भारतीय तत्त्वज्ञानानं मानवाच्या जीवनाला एक ठराविक सीमारेषेत बांधून टाकण्यासाठी हे तत्त्वज्ञान निर्माण झालं आहे. विठ्ठल आणि म्हणून अशा प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. पहिला गर्भाधान संस्कार आहे, आईच्या पोटात गर्भ असताना त्याच्यावर संस्कार होतात. दगडावर जर छनी हातोडीने घाव घातले तर त्या दगडावर सुद्धा संस्कार होतात, त्याच्यातून सुंदर अशा प्रकारची मूर्ती जन्माला येते. आणि म्हणून शास्त्रकार सांगतात मानवी जीवनात संस्काराला अत्यंत महत्त्व आहे. आजच्या काळात आश्चर्य वाटणार नाही तुम्हाला, कारण प्रत्येकजण सोशल मीडिया, प्रिंटिंग मीडियाशी कनेक्टेड आहे. प्रत्येकजण पाहत आहे, जी टेक्नॉलॉजी आहे प्रत्येकापर्यंत, खेडोपाडी अगदी आदिवासी भागापर्यंत पोहोचलेली आहे. जगात काय घडतं आहे आता 1 मिनटात आपल्याला मोबाईलवर पाहता येतं. अशी टेक्नॉलॉजीचा शोध लागलेला आहे. परंतु हे सर्व काही घडत असताना याच्यामधून एक विकृत आणि मनोरुग्ण पिढी जन्माला येत आहे. ही सगळ्यात मोठी चिंतेचा विषय आहे. विठ्ठल वडिलांनी मुलाला मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने वडिलांच्या डोक्यात दांडा घातला. त्याच्या मानसिक इच्छा वडील पूर्ण करू शकले नाही म्हणून त्यानं काहीतरी वेगळंच कृत्य केलं किंवा आत्महत्या केली किंवा निरनिराळ्या प्रकारच्या अशा घटना तुम्ही वाचता आहात, वर्तमानपत्रात वाचतात, व्हॉट्सॲपला वाचतात, न्यूजला पाहतात. या सर्व घटना का घडत आहेत याचा सगळ्याचा बारीक शोध जर घेऊ गेलो आपण
तर या सगळ्याचा शोध घेतल्यानंतर एक तात्पर्य समोर येतं की विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे माणसं मानसिक स्तरावर मनोरुग्ण पिढी आता जन्माला येते. जी मानसिक विचार करण्याची क्षमताच त्यांची नष्ट झालेली आहे. आणि म्हणून अध्यात्म या मनोवृत्तीला चांगलं करण्यासाठी अध्यात्म आहे. संत मंडळी सांगून गेलेल्या या अध्यात्मानं परिस्थिती सुधारली न सुधारली हा पुढचा मुद्दा आहे, परंतु अध्यात्मानं मनस्थिती मात्र सुधारली पाहिजे. आणि मनस्थिती सुधारण्याचं काम जर कुठे होऊ शकतं तर ते फक्त कीर्तन, प्रवचन आणि एकंदरीत अध्यात्मासारख्या ठिकाणी आहे. विठ्ठल हो, म्हणून शास्त्रानं संस्कार सांगितलेले आहेत. आईच्या पोटात गर्भ असताना त्याच्यावर संस्कार होतात आणि ती संस्कारजन्य पिढी घडली तर ती या इथून पुढच्या पिढीला काहीतरी देऊ शकतात. आता विशाल महाराज आणि आम्ही दक्षिण भारतात गेलो होतो, तर आम्ही ज्या विमानाने गेलो त्या विमानाचा स्पीड ताशी 900 किलोमीटरपेक्षा जास्त होता असं आम्हाला तिथल्या मंडळीकडून सांगण्यात आलं होतं. म्हणजे ताशी 900 किलोमीटर प्रति तास या वेगानं चालणारं विमान तरीसुद्धा भविष्यात माणसांना इतकी गती लागेल की त्यांना त्या विमानाचा वेगसुद्धा कमी पडेल. लोक पुन्हा शोध लावतील रॉकेटमध्ये बसून प्रवास करता आला तर चांगलं होईल, कारण रॉकेट 2 सेकंदात कितीतरी हजारो किलोमीटर जातं असं म्हणतात. आमचा काय बसण्याचा योग आलेला नाही, परंतु यंत्र एवढे विकसित झालेले आहेत तरी लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या थांबणाऱ्या नाही आहेत. आणि म्हणून जोपर्यंत अंतःकरण वृत्ती स्थिर होत नाही त्यामुळे सुखाचा शोध माणसाला लागत नाही आणि सुखाच्या एकमेव शोधाकरिता हे अध्यात्म आहे. विठ्ठल अनेक प्रकारचे शोध लागत आहेत, ते हळूहळू तुम्हाला कळेलच. अजून 50-100 वर्षांनी काय काय पाहायला मिळेल हे न बोललेलं, मीही न सांगितलेलं बरं आणि तुम्ही न ऐकलेलं बरं. आणि म्हणून या तंत्रज्ञानाच्या कालामध्ये शास्त्रकार म्हणतात 16 संस्कार शास्त्राने सांगितलेले आहेत. गर्भाधान संस्कार, त्यानंतर मूल जन्माला येतं, जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याच्यावर संस्कार केले जातात. त्याच्यानंतर नामकरण संस्कार असेल, जातकर्म संस्कार असेल, असे विविध प्रकारचे संस्कार मानवाला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मानलेला गेला मानवी जीवनामध्ये त्याला विवाह संस्कार म्हणतात. शास्त्रकार सांगतात जोपर्यंत मनुष्याचा विवाह होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनाला पावित्र्य प्राप्त होत नाही. अंतःकरणातल्या चालू असलेला गदारोळ, चालू असलेला धुमाकूळ अशांत व्यक्तीला, त्यामुळे एक विवाह संस्काराची योजना या शास्त्रानं केलेली आहे. तुम्हाला नवल वाटेल, काही वर्षांपूर्वी फ्रान्स, युरोप, अमेरिका, जपान, नॉर्वे, स्वित्झर्लंड, जेवढे माझ्या पाठ आहेत तेवढे सांगितले, असे अनेक देश आहेत जगाच्या पाठीवर. त्या देशामध्ये 21व्या शतकापर्यंत काही देशामध्ये विवाह नावाची संकल्पना कधीही अस्तित्वात आलेली नव्हती. म्हणून विवाह नावाची संकल्पना आपल्या भारतीय तत्त्वज्ञानानं जगाला दिलेली आहे. आता याचा फायदा तुम्ही म्हणाल काय दिली तर मग यात एवढं काय नवल झालं, तर याचं वैशिष्ट्य असं आहे, मनुष्याचं जीवन ज्यावेळेस त्याच्यावर विवाह संस्कार केला जातो त्यानंतरच मानवी नात्यांचा जन्म होतो. तो कुणाचा तरी पिता होतो, कुणाचा तरी काका होतो, कुणाचा तरी भाऊ होतो. मुलगी असेल विवाहानंतरच कुणाची तरी आई होते, कुणाची तरी बहीण होते. आणि म्हणून या नात्यांचं, भारतामध्ये या नात्यांची जेवढी सूक्ष्मता आहे ती जगाच्या पाठीवर कुठंच नाही. नात्यांचा जो उगम होतो तो विवाहानंतर होतो. म्हणून मानवी जीवनात विवाह संस्काराला फार महत्त्व आहे. विठ्ठल आणि म्हणून असे संस्कार आहे. त्याच्यामध्ये एक श्राद्धविधी नावाचा संस्कार आहे. श्रद्धेनं जे केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणतात. आपल्या पितरांच्या सद्गतीकरिता, हे झालं अध्यात्म. याच्या 2 बाजू तुमच्या समोर मांडतो. एका बाजूला हे अध्यात्म, एका बाजूला हे व्यवहार. काहींना अध्यात्म पटत नसेल तर निदान व्यवहार तरी पटत असेल. ज्या पित्यानं आपल्याला जन्म दिला
ज्यानं आपल्याला हे जग दाखवलं, ज्याच्यामुळे आपल्याला या जगतामध्ये माणूस म्हणून जगता आलं, विविध प्रकारचा आनंद घेता आला, म्हणून ज्याच्यामुळे हे जग पाहावं लागलं. त्यांच्या प्रित्यर्थ जन्माला आलेल्या मुलाचं काहीतरी कर्तव्य असतं, म्हणून त्याच्यानंतर दशक्रिया विधी, श्राद्ध विधी हे जे संस्कार आहे ते करावे लागतात आणि ते शास्त्र सांगतं. म्हणून विठ्ठल विठ्ठल आध्यात्मिक विचार केला तर आमचे गुरुवर्य महाराज सांगतात की ते आपल्यावर ऋण असतं. ऋषींचं ऋण आहे, देवतांचं ऋण आहे, पितृ ऋण आहे. हे झालं अध्यात्म. तुम्हाला पटेल न पटेल, तुम्ही उच्च विद्या विभूषित आहात, अध्यात्म नाही पटणार, पण व्यवहार तर तुम्हाला पटेल ना. व्यवहार असा सांगतो, जर आपण त्यांच्या प्रित्यर्थ ही धार्मिक कार्य ज्ञानदानाचं असेल, अन्नदानाचं असेल, वस्त्रदान असेल, पिंडदान असेल, हे कार्य जर आपण करू शकलो नाही तर माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला उरत नाही. हा साधा व्यवहार आहे, तुम्हाला पटेल. म्हणून आपल्यावर व्यवहारसुद्धा सांगतो, आपल्यावर कृतज्ञतेचा दोष लागतो. कृतज्ञतेचा दोष येऊ नये म्हणून तरी हे जे संस्कार आहे, हे जे विधी आहेत, हे करणं ही काळाची गरज आहे. आणि आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ हे जे कार्यक्रम आहे ते त्यांच्या सद्गतीपेक्षा आपल्या उन्नतीसाठी सुद्धा ते अतिशय महत्त्वाचे आहे. शास्त्रानं, वेदशास्त्रानं, श्रुती स्मृती पुराणानं हे सर्व काही सांगितले. ते मानव कल्याणासाठी धर्मशास्त्राची उत्पत्ती आहे, योजना आहे. या सेवेच्या प्रित्यर्थ अभंग तुकाराम महाराजांचा आहे. त्या अभंगामध्ये महाराजांनी जो मनुष्य या संपूर्ण जगतामध्ये एक शक्ती आहे, ती शक्ती या जगाचं चलनवलन करणारी आहे असं अध्यात्म मानतं. या जगतामध्ये हे सर्व कार्य त्या ठराविक गोष्टीनुसार घडत आहेत, त्या अर्थी जगाला चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे. आणि महाराज म्हणतात की त्या शक्तीच्या आश्रित जर झालं तर काय जीवनात क्रांती घडते, याचं दिग्दर्शन महाराजांनी अभंगात केलेलं आहे. विठ्ठल महाराज म्हणतात की आम्ही बलवान झालो, आम्ही शक्ती संपन्न झालो, आम्ही सामर्थ्यशाली झालो. महाराज म्हणतात आम्ही बलवान झालो, शक्तिमान झालो, सामर्थ्यशाली झालो. प्रश्न पडेल की महाराज कोणत्या बलानं तुम्ही सामर्थ्यवान झालात, की कोणतं असं बल तुमच्या ठिकाणी आहे. कारण जगतामध्ये अनेक प्रकारची बल आहे. काहींच्या ठिकाणी शारीरिक बल आहे, काहींच्या ठिकाणी मानसिक बल आहे, काहींच्या ठिकाणी संपत्तीचं बळ आहे, अफाट संपत्ती, करोडपती, धनपती. काहींच्या ठिकाणी संपत्तीचं बल आहे आणि काहींच्या ठिकाणी तपसामर्थ्याचं बल आहे, काहींच्या ठिकाणी वैराग्याचं बळ आहे आणि काहींच्या ठिकाणी साधनेचं बल आहे. शारीरिक बलानं संपन्न असलेली माणसं या आधीच्या पिढीमध्ये अनेक होती. शरीर बल, शरीर सौष्ठव, पिळदार शरीर असणारी माणसं होती. छत्रपतींचे मावळे हा शब्द जरी डोळ्यासमोर आला तर मावळा म्हणजे असं काय माझ्यासारखा नाही, इकडून लोटलं तर पलीकडे जाईल, पलीकडून लोटलं तर इकडं जाईल. मावळा म्हणजे एक शरीराने ते एकदम बळकट होती, कसलेली शरीरं होती, तो काळ तसा होता. म्हणून शारीरिक बलाला सुद्धा प्राधान्य आहे असं म्हणतात. महाभारतामध्ये 5 पांडवांपैकी जे भीमदादा होते, त्या भीमदादा एवढी उंची होती त्यांची की 100-125 फूट त्यांची उंची होती, असं वर्णन आहे महाभारतामध्ये. कोणाला पटेल न पटेल, एवढ्या प्रचंड उंचीचे भीमदादा एकदा लंकेत गेले होते. त्यांनी एकदा काय केलं होतं, भ्रमंती करत करत ते भीमदादा लंकेला गेले होते. आणि लंकेत गेल्यानंतर तिथल्या राजानं त्यांचा आदर सत्कार जे काय परंपरेप्रमाणे होतं, रावणाचा तर वध झालेला होता. आणि मग लंकेत गेल्यानंतर भीमदादा गेले. आता भीमदादाचं तुम्हाला आधीच माहिती आहे, महाभारतात वर्णन कसं आहे, ते एक झाडच उपटून फेकत होती युद्धामध्ये. झाडच नाही, मी तर असं ऐकलेलं आहे, हत्तीचा पाय धरून ती फेकायचे, हत्तीला फिरवून फिरवून आकाशात सोडायचे, तर तो हत्ती 1 वर्षानं खाली येऊन पडत होता. आता हे कोणाला पटेल न पटेल, पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की शरीर सामर्थ्य तेवढं होतं भीमदादांच्या. असे भीमदादा
आता विचार करा, एक बाजूला भीमदादाची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर आलेली आहे. असे भीमदादा भ्रमंती करत करत लंकेला गेले आणि लंकेला गेल्यानंतर त्या राजाशी गाठभेट झाली. सकाळी फेरफटका मारायला म्हणून निघाले ब्रश करत करत, आणि त्यांना वाटलं शॉवर खाली आंघोळ करण्यापेक्षा त्या बाथरूममध्ये आपण काय करू. त्यांना एक तलाव दिसला, त्या तलावात त्यांनी बुडी मारली. बराच वेळ भीमदादा म्हणजे कट्टर पोहणारे होते. बराच वेळ त्या तलावाचा ठाव आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण ठाव काय आणता आला नाही. त्यांना आश्चर्य वाटलं, बापरे एवढा मोठा तलाव. मग स्नान वगैरे आटोपलं, ते लंकेच्या राजाची भेट घेतली आणि सांगितलं की अशा अशा तलावाचा मी ठाव आणण्याचा प्रयत्न केला, पण तो मला काय घेता आला नाही. असा कोणता तलाव होता. तर त्या राजाने विचारलं, कोणत्या तलावात तुम्ही पोहले. इथं तलावच नाही, हा सगळं समुद्राने घेरलेला हा परिसर आहे लंका म्हणजे. त्यांनी सांगितलं की असं असं तलाव होता, त्यात मी पोहलो. मग राजानं सांगितलं की तो तलाव काही नाही. मग ज्या काळात राम रावणाचं युद्ध झालं होतं त्या काळामध्ये 6 महिने झोपलेले हे महाशय विभीषण आपले कुंभकर्ण दादा प्रचंड, मी तर म्हणतो घोरत असतील तर या साऊंडपेक्षा केवढा आवाज होत असेल. ते 6 महिने झोपत होते आणि 1 दिवस जागं होत होते. तर ते काय म्हटले, राम रावणाचं युद्ध ज्या काळात झालं, प्रभू रामचंद्राला प्रश्न पडला. ज्यावेळेस हे जागं झाले, त्यांना खाणं पिणं त्यांचं उरकलं, ढेकर दिला आणि ते निघाले रणांगणाच्या दिशेने. रणांगणाच्या दिशेने येताना त्या वानर सेनेने पाहिलं तर सर्वांवर आक्रोश हाहाकार माजला की बापरे, हा प्रचंड प्राणी कुठून जन्माला आला. आल्यानंतर ते अनेक वानरांना तुडवू लागले, अनेकांना फेकू लागले, काहींना खाऊ लागले. मग प्रभू रामचंद्रांनी त्यांचा वध केला होता. एका बाणाने हात उडवला होता, दुसऱ्या बाणाने दुसरा हात उडवला होता, आणि ज्या वेळेस त्यांनी मस्तक उडवलं होतं त्यावेळेस मस्तकावर बाण लागून त्यांची जी कवटी होती ती उलटी पडली होती. आणि ती उलटी पडलेल्या कवटीमध्ये पाणी साचलं होतं आणि भीमदादा तळं समजून त्यात पोहले होते आणि त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न भीमदादांनी केला होता. मग त्या कुंभकर्णाची शक्ती किती, ते सामर्थ्य किती अफाट असेल विचार करा. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की काहींच्या ठिकाणी शरीर बल आहे. विठ्ठल अशा शरीर बलानं काही जण संपन्न आहेत, काहींकडे मनोबल आहे. त्या मनोबलाच्या जोरावर मोठी मोठी युद्ध जिंकल्याचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंडीमध्ये ज्यावेळेस बाजीप्रभूंनी ती खिंड लढवली होती त्या काळात त्यांच्याकडे होतं ते केवळ आत्मबल होतं. त्यालाच मनोबल असं म्हणतात. माणसाच्या मनावर एकदा घट्ट बिंबवलं गेलं तर त्या मनोबलाची शक्ती माणसाकडून अशक्य असलेलं कार्यसुद्धा करून घेते. त्याला मानसिक बल असं म्हणतात, त्याला मनोबल असं म्हणतात. आणि म्हणून काहींच्या ठिकाणी असं मनोबल असतं. त्याच्यानंतर प्रश्न येतो बुद्धिबलाचा. जगामध्ये असंख्य मानव प्राणी आहेत, असंख्य 84 लक्ष योनी आहेत. काही झाडामध्ये असतील, कुत्र्या मांजरामध्ये, काही कीटक असतील, काही आळ्या असतील, असे मिळून 84 लक्ष आहेत. त्यामध्ये बुद्धी ही फक्त माणसाच्या ठिकाणी आहे. म्हणून बुद्धीचं जे बल आहे त्याची किंमत इतर प्राण्यांना नाही कळणार, ती माणसाला कळेल. आणि ज्याला कमी आहे त्याला तर जास्त कळेल. म्हणून माणसाच्या ठिकाणी बुद्धिबल आहे. या बुद्धीच्या सामर्थ्यानं इतिहास तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल, बुद्धीच्या सामर्थ्यावरच मोठमोठी रणांगणं गाजवल्या गेलेली आहेत. ज्याच्याकडे बुद्धी आहे, शास्त्रकार सांगतात आहार निद्रा भय मैथुन यांचे सामान्य मिळतात, पशुवीर नरानाम. माणसाच्या ठिकाणी फक्त ज्ञान विशेष आहे, म्हणजे बुद्धी ही माणसाच्या ठिकाणी विशेष आहे. म्हणून बुद्धीचं बळ, या बळाला विशेष असं प्राधान्य दिले गेलेलं आहे. बुद्धीचे वैभव आहे तुझे, बुद्धीचे वैभव अंजना आहे तुझे. बुद्धीचे वैभव अंजनाही तुझे, बुद्धीचे वैभव अंजनाही तुझे. हरि मुखे
शास्त्रामध्ये या बुद्धीला सांगितलेले आहे की बुद्धिमान मनुष्य कोणता, तर सारासार ज्याला कळतं, चांगलं वाईट ज्याच्या बुद्धीला निर्णय करता येतो, चांगलं वाईट ज्याला करतं, काय करावं काय न करावं, काय भोग्य आहे काय त्याज्य आहे, हे ज्याच्या बुद्धीला सारासार निर्णय करता येतो त्याला बुद्धिमान म्हणतात. एखादा माणूस बाजारात चालला, जात असताना एका बाजूला त्याला प्रचंड घाणेरडा वास येतोय. सुकवलेले मासे त्यांना पाहिले इतके लांब लांब, नाकाला वास मात्र घाण येत होता, परंतु खाण्याची इच्छा होऊन त्या बाजूला तो गेला. दुकानदाराने मोजून त्याला ते पिशवीत दिले सुद्धा. समुद्राच्या काठाला मासे वाळवतात, त्याचा प्रचंड घाण वास येतो. तुम्हाला माहीत असेल त्याला काय म्हणतात. आम्ही समुद्राच्या काठाला अनेक वेळा जात असतो आणि ते पाहत असतो म्हणजे पाहण्यासाठी आम्ही जात नसतो, फिरण्यासाठी आम्ही जात असतो. पण तेच माणसाच्या डोळ्याला ते दिसल्यानंतर त्याचं ज्ञान आम्हाला झालेलं आहे की ते अशा प्रकारचं डोळ्याला दिसतं, नाकाला त्याचा घाण वास येतो. मी तुम्हाला बुद्धीचं वैभव सांगतो. माणूस चालला बाजारात, एखादा पांढरे कपडे घातलेला माझ्यासारखा, नाकाला भयंकर वास येत असला तरी तो जातो, पिशवीत घेतो सुद्धा. मग आता त्या क्षणाला त्याची बुद्धी योग्य निर्णय जर करत असेल, जर बुद्धिमान असेल, बुद्धी आतून सांगत असते की हे घाणेरडं आहे, पोट भरण्यासाठी बाजरीची भाकर आणि दुधात चुरून सुद्धा तू खाऊ शकतो, तू माणूस आहेस, तुला माणसासारखे दात दिलेले आहेस, कुत्र्या मांजरासारखे, किंवा जगात जे काही शाकाहारी प्राणी आहेत तसं नाही आहे, ते हे त्याला बुद्धी सांगत असते. पण एका बाजूला त्याचं मन सांगत असतं तू पिशवीत भर, घरी गेल्यानंतर काय करे ते आपण निर्णय करू. काय सांगत असतं मन? त्याला बुद्धीचं आणि मनाचं असं भांडण लागलेलं असतं. मन म्हणतं तू पिशवीत घाल, घरी जा. बुद्धी सांगते नको, घाणेरडा वास येतोय, हे तुला पटणार नाही, अंगावर पांढरे कपडे आहेत, कपाळाला गंधसुद्धा कधी कधी अपवादानं असं घडतं, कपाळाला गंधसुद्धा आहे, हे तुला पटणारं नाही, त्याची तुला आवश्यकतासुद्धा नाही, आणि त्याच्याशिवाय तू लगेच तुझा श्वास रोखलेला आहे, प्राणच जाणार आहे, अशी परिस्थिती नाही आहे. परंतु मन सांगतं त्याला शांतपणे थांब, शांत डोक्याने विचार कर, पिशवीत घरी तेलात थोडं तळून घे, त्याचा वास कमी होईल, असं मन सांगतं. आणि म्हणून माणसाला दोन्ही बाजूने, एका बाजूने मन आहे, एका बाजूने बुद्धी आहे. पण शास्त्रकार सांगतात ज्याचं बुद्धीचं प्रभुत्व ज्याच्यावर आहे तो माणूस योग्य निर्णय घेत असतो. तो सारासार, त्याला सार काय आणि आसार काय याचं अगदी परीक्षण करून तो निर्णय घेत असतो, त्याला बुद्धिवान असं म्हणतात. विठ्ठल म्हणून असं बुद्धीचं वैभव. रस्त्यानं चाललेला आणि शेजारून त्याला वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. वाघाची डरकाळी ऐकल्यानंतर कोल्ह्याच्या मनात धस्स झालं. त्यानं पाहिलं वाघ पिंजऱ्यात अडकलेला आहे. पिंजऱ्यात अडकलेल्या वाघाला पाहून कोल्ह्याच्या अंगात बळ आलं. तो पिंजऱ्यापर्यंत गेला. वाघाने त्याला हाक मारली आणि सांगितलं की कोल्हे दादा, मी पिंजऱ्यात अडकलेलो आहे, 4 दिवसापासून पिंजऱ्यात आहे, मला ना अन्न ना पाणी ना काहीच नाही, पटकन या जाळ्यातून मला मोकळं कर. कोल्ह्यानं थोडा 2 मिनिट विचार केला, याला मोकळं करावं की न करावं. पण यानं विचार केला की जंगलाचा राजा आहे, न जाणं पुढे काही आपल्या कुठे काही उपयोगाला येईल, मोठा माणूस आहे. त्यानं पिंजऱ्याचं दार उघडलं आणि तो वाघ बाहेर आला. कल्पना करा, 4 दिवसापासून उपाशी असलेला वाघ, मस्त गुटगुटीत असा कोल्हा त्याच्यासमोर बसलेला आहे. मग बाहेर आल्यानंतर वाघ तो काय म्हणेल, हरिपाठ करेल का त्याच्यासमोर, चला टाळपाकवाज लावून घ्या, करा सुरू, असं नाही करणार. परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्या. कोल्हा आहे, वाघ बाहेर आलेला आहे. बाहेर आल्याबरोबर त्या वाघानं कोल्ह्याला तत्त्वज्ञानाचा उपदेश सुरू केला. कोल्हा गडबडला. वाघाच्या तोंडातून तत्त्वज्ञान ऐकत असताना वाघ म्हटलं, ए कोल्ह्या, हे जे मनुष्य शरीर आहे ते जर परोपकारासाठी कामं नाही आलं तर उपयोग काय माणसाचा, असं कोण सांगतंय? वाघाचं प्रवचन कोल्हा शांतपणे ऐकतोय. कोल्ह्याच्या मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणतो आणि चाललेलं आहे प्रवचन. प्रवचन रंगात आलं.
वाघानं एवढंच नाही, वेगवेगळे मार्मिक दृष्टांत देऊन कोल्ह्याला पटवून सांगायचा प्रयत्न, हे कोल्ह्या, हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषण किम प्रयोजनम. त्यानं सांगितलं, अरे हाताचं दान काय आहे? हस्तस्य भूषणम दानम. हात दानाने शोभतात, त्यात वेगवेगळे सोन्याचे अलंकार घातल्याने नाही शोभत. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. कंठाचं भूषण आहे, नेहमी खरं बोलावं, वेळ कशीही असली या कंठातून सत्य बाहेर पडणं हे आहे कंठाचं भूषण. सत्य कंठस्य भूषणम आणि श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम. चांगल्या चांगल्या गोष्टी कानानं ऐकणं हे कानाचं भूषण आहे. नीट कोलासुद्धा ऐकत होता, मात्र फार घाबरलेला होता. असं चालू होतं. एवढंच नाही, वाघाने दुसऱ्या श्लोकाची योजना केली. परोपकाराय फलंती वृक्षः परोपकाराय वहंती नद्यः परोपकाराय दुहंती गावः परोपकारार्थम इदम शरीरम. वाघाचा मुद्दा मात्र बदलत नव्हता. वाघ पुन्हा पुन्हा त्याला पटवून सांगत होता की हे शरीर आहे ते परोपकारासाठी आहे. वाघ होता भुकेलेला आणि कोल्ह्याला मात्र प्रवचनात बोर झालं होतं, त्याला भूक लागली होती, 12 वाजले होते. त्यानं विचार केला, उशीर चाललेला आहे, हे प्रवचन नेमकं कोणासाठी चालले, याला थोडा चिमटा काढून पाहावा. म्हणून वाघानं त्या कोल्ह्यानं त्याला थोडंसं डिवचलं आणि सांगितलं, वाघे दादा, वा वा वा, अप्रतिम, काय तुमचं वक्तृत्व, काय तुमचं कौशल्य. आळंदीला होते का काय, नेमकं कुठं कुठं शिकायला होते तुम्ही, एवढं छान प्रवचन करता. पण मला एक सांगा, हे प्रवचन चाललंय नेमकं कोणाकरिता, असा प्रश्न केल्यानंतर त्या कोल्ह्यानं वाघाने सांगितलं, कोणाकरता म्हणजे. मग जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगानुसार तो वाघ बोलला, वाघे उपदेशिला कोल्हा सुखे खावो द्यावे मला. तो म्हटला, बाकी जास्त काही नाही करू, तू आता उड्या मारू नको 2-4 आणि मला त्रास देऊ नको, सुखे खावो द्यावे मला, तू माझा ग्रास बनावा एवढीच माझी इच्छा आहे. कोल्ह्याला सगळ्या गोष्टीचं गांभीर्य त्याच्या लक्षात आलं आणि घाबरलेला कोल्हा आणखीनच घाबरला आणि त्यानंसुद्धा लगेच तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केली. तोही संस्थेत शिकलेला होता. तो म्हटला, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. अरे बापरे, कोल्ह्याचं ऐकल्यानंतर वाघसुद्धा म्हटलं, अरे वा वा वा, छान छान करतो, मग आता करायची का सुरुवात. कोल्हा म्हटले, वाघानं सांगितलं, बस आता शेवटची इच्छा काय, पटापट बोल, उशीर झाला. त्यानं सांगितलं, शेवटची इच्छा काय नाही म्हटला. तो वाघ म्हटला, काय करायचं, तुला फोन वगैरे लावून देऊ का, तुला बोलायचं का कोणाशी, जिलेबी वगैरे काय आणायचं आहे का, गुलाबजाम तुला काही खावं वाटतंय का. कारण आरोपीला सुद्धा विचारले जाते, असं ऐकलं, फाशी देताना आरोपीला सुद्धा शेवटची इच्छा विचारली जाते. त्यानं सांगितलं, काय इच्छा आहे तुमची. त्यानं सांगितलं, बाकी काही इच्छा नाही आहे, मला फक्त एवढं पाहिजे, तुम्ही त्या पिंजऱ्यात एवढंसं दार, एवढे मोठे प्रचंड बल तुमचं, त्यात तुम्ही गेले कसं काय, ऐकता आहात का तुम्ही. त्यानं सांगितलं, एवढासा दरवाजा, एवढे मोठे तुम्ही, त्यात गेले कसं काय, तेवढंच मला पाहायचं आहे फक्त. कोल्ह्याची आयडिया अनेकांच्या लक्षात आली असेल, काहींच्या थोड्या वेळाने येईल, काहींच्या कीर्तन संपल्यावर येईल. त्यानं ती आयडिया केली. त्यानं सांगितलं, मग वाघ म्हटला, सोपं आहे. वाघ थोडा त्याचा मेंदू गुडघ्यात होता. तो काय म्हटला, सोपं आहे, फार अवघड नाही. असं केलं, त्यानं अंग थोडं वाकडं तिकडं गेलं, पिंजऱ्यात घुसला. कोल्ह्यानं पिंजऱ्याचा दरवाजा लावून घेतला आणि कोरा म्हटला, जय हरी, प्रणाम, आता असंच कीर्तन करत राहा, समाज सुधारणेचं कार्य चालू ठेवा. प्रकारचं जे बळाची व्याप्ती सांगण्यात येते, जे कोल्ह्याच्या ठिकाणी जे बळ होतं त्याला बुद्धीचं बळ होतं, बळ म्हणतात. आणि म्हणून कधी कधी म्हणसुद्धा आहे, शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ ठरत असते. म्हणून जे बळ सांगितलं ते बुद्धीचं बळ आहे. या बुद्धीच्या जोरावर अगदी सामान्यातली सामान्य माणसं देशाच्या संवैधानिक अतिउच्च पदावर जाऊन पोहोचलेले आहे. हा पराक्रम सामान्य नाही आहे, हे कर्तृत्व बुद्धीचं आहे. म्हणून महाराज म्हटले ना आता, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. अशा प्रकारच्या बुद्धी ह्या बळांचा विचार करता करता भरपूर वेळ गेला आणि महाराजांनी विचारलं, काही श्रोत्यांनी विचारलं की असं महाराजांच्या ठिकाणी बळ होतं तरी कोणतं. अनेक श्रोत्यांना प्रश्न पडला की महाराज सांगत होते, आम्ही झालो बळीवंत, आम्ही बळीवंत झालो. त्याचं वर्णन महाराजांनी पहिल्या चरणामध्ये केलेलं आहे. बळीयाचे बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित,
बळियाचे अंकित 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 आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाथडीला संसार लाथडीला संसार लाथडीला संसार आम्ही झालो बळीवंत आम्ही लाथडीला संसार बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज म्हणतात सर्व शक्तिमान जो परमात्मा आहे, संपूर्ण ब्रह्मांडाची चलनवलन करण्याची शक्ती ज्याच्या आश्रित राहते, त्याच्या आश्रित आम्ही गेलो आणि म्हणून बलवान झालो. पण प्रश्न पडेल, हे बल नेमकं कोणत्या प्रकारचं बल आहे? शारीरिक बलाचाही विचार महाराजांच्या बाबतीत करू शकत नाहीत. असंही चरित्र आहे की त्या मंबाजी बुवानं काठीनं मारलं होतं महाराजांना. तुकाराम महाराजांना मंबाजी बुवानं काठीनं मारलं होतं. काठीनं मारण्याचं कारणसुद्धा किरकोळ होतं की त्यांची म्हैस जी होती त्याच्या रानात गेली होती. मंबाजी बुवा सुद्धा एक कीर्तनकार होते आणि 2 कीर्तनकार एकाच गावात होते. आणि मग त्यानं काय केलं, निमित्ताचं फक्त तो निमित्तच शोधत होता. मग त्या मंबाजीनं काठीनं मारलं होतं. महाराज त्याला काहीच बोलले नाही. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला आणि स्वतःला तारीख नसल्यानंतर मंबाजीबाबा महाराजांचं कीर्तन ऐकायला येत होते. आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनाला महाराजांनी विचारलं की मंबाजीबाबा दिसत नाहीत. तर मंबाजीबाबा शेवटी त्यांना लाज वाटली की आपण त्यांना ज्या कीर्तनकाराला आदल्या दिवशी हाता घालून काढलं, दुसऱ्या दिवशी तो त्याचं कीर्तन ऐकायला जाईल का? मग महाराज स्वतः गेले मंबाजीबाबांकडे आणि सांगितले, मंबाजीबाबा काही चुकलं असेल तर माफ करा, कीर्तन ऐकायला चला, कारण तुम्ही असल्याशिवाय मला आनंद वाटत नाही कीर्तनामध्ये. अशी जगद्गुरू तुकाराम महाराज होते. महाराजांच्या ठिकाणी शारीरिक बलाचा विचार नाही करू शकत. अशी अनेक प्रकारची बलं असेल, कारण बलांचे अनेक आहेत. सामर्थ्याचं आहे, सत्तेचं बल आहे, तपाचं आहे. तपाच्या बलाचा विचार करत असताना असं सांगितलं जातं की गांधारी माता होत्या. 100 पुत्राची माता म्हणजे गांधारी माता. एका बाजूनं कौरव होते, एका बाजूनं पांडव होते. भयंकर युद्ध चालू होतं आणि असं म्हणतात की करोडो लोक त्या युद्धात मारले गेले होते. मोठे मोठे रथी महारथी होते. लाखोंचं करोडोंचं सैन्य त्या युद्धामध्ये एकत्रित झालं होतं कौरवांच्या आणि पांडवांच्या बाजूने. तर त्या युद्धामध्ये एवढी काही हानी झाली होती, मनुष्य हानी झाली होती आणि त्याच्याच अंतर्गत कलेची सुद्धा हानी झाली होती. तुम्ही ऐकलं असेल 14 विद्या आणि 64 कलासुद्धा या देशामध्ये अस्तित्वात होत्या. परंतु महाभारताच्या युद्धामध्ये एवढी काही हानी झाली होती. त्या हानीमध्ये अनेक मोठी मोठी जी कलाकार मंडळी होती, शिल्पकला होत्या. आता शिल्पकलेचे नमुने जर तुम्ही दक्षिण भारतात जाल तर तिथं पाहाल अक्षरशः बुद्धी सुन्न करून टाकणारी ती शिल्पकला आहे. मोठी मोठी गोपूर आहे. ज्या काळात कोणतंही विज्ञान नव्हतं, तंत्रज्ञान नव्हतं, टेक्नॉलॉजी नव्हतं, आर्किटेक्चर अस्तित्वात नव्हतं, त्या काळामध्ये 2-2, 3-3 हजार वर्षांपूर्वी या भारत देशामध्ये मोठ्या मोठ्या अवाढव्य मंदिरांची रचना केलेली आहे. आणि मंदिरं नुसते एकावर एक दगड रचून बनवलेली नाहीत. त्या मंदिरामध्ये जी शिल्पकला कोरलेली आहे, त्या शिल्पकलेकडे जर पाहिलं तर आता ती मूर्ती आपल्याशी बोलेल की नाही असा भास होतो. अशी प्रचंड सुंदर शिल्पकला संपूर्ण भारतात आहे. पण तुम्ही दक्षिण भारतात जाल, रामेश्वर, कन्याकुमारी, मदुरई, केरळ, त्या बाजूला तुम्हाला ती पाहायला भेटेल. म्हणजे कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा
आणि सिमेंटचा आविष्कार झालेला नव्हता त्या काळामध्ये भारतीय शिल्पकला अतिशय उच्च कोटीला प्रगल्भ आणि टोकावर पोहोचलेली होती. त्याचं ते उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतात. विठ्ठल आणि म्हणून महाराज म्हणतात, महाराजांच्या ठिकाणी कोणत्याही बलाचा सहजासहजी विचार करता येत नाही. तर महाराज म्हणतात की आमच्या ठिकाणी जे बल होतं ते वैराग्याचं बल होतं. वैराग्याचं सुद्धा बळ शास्त्रामध्ये मांडलं गेलेलं आहे. मी जी आतापर्यंत तुम्हाला बल सांगितली ती व्यावहारिक बल आहेत, पण एक अलौकिक बल माणसाच्या ठिकाणी अस्तित्वात असतं, त्याला वैराग्य बल असं म्हणतात. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विठ्ठल भारतीय संस्कृती ही त्यागप्रधान संस्कृती आहे, ही भोगप्रधान कधीही नव्हती. भारतीय तत्त्वज्ञानानं त्यागाचा पुरस्कार केलेला आहे. कधीही भोगवादी जीवन जगा असं कोणत्याही शास्त्राने सांगितलेलं नाही. कारण भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता असं शास्त्रकार सुद्धा सांगतात की भोग संपत नाही, भोगणारे संपतात. बिड्या नाही संपल्या, बिड्या आहेत, बिड्या ओढणारे संपले. भोगे रोगे जोडून आदिले आलिका आरुची ते हो का सकाळपासून आरुची ते हो का सकाळपासून भोगे रोगे जोडून आदिले आलिका आरुची ते हो का सकाळपासून आरुची ते हो का म्हणून ही संस्कृती त्यागप्रधान आहे. इथं जीवन जगण्याकरिता माणसाला त्याग शिकवलेला गेलेला आहे. भोगाची प्रधानता कधीही नव्हती, इतिहासात नव्हती, पुराणात नव्हती आणि आतासुद्धा नाही. जीवन जगत असताना जीवनामध्ये त्याग किती महत्त्वाचा आहे हे या तत्त्वज्ञानानं सांगितलेलं आहे. महाराज म्हणतात वैराग्याचं बळ त्यांच्या ठिकाणी होतं, म्हणून त्या वैराग्याच्या बळाने महाराज म्हणतात अनेक पराक्रम होतात जीवनामध्ये, क्रांती घडते जर वैराग्याचं बल असेल तर. अनेक प्रकारची वैराग्य आहेत. माणसं स्मशानात जातात, स्मशानात गेल्यानंतर एक माणूस गेला असेल तर अनेक जण त्याच्या पश्चात 4 जण उचलून नेतात, 1 जण मडकं घेऊन येतो, असे अनेक जण त्याला पोचवायला जातात. त्या काळात माणसाला जे वैराग्य होतं प्रचंड टोकाचं वैराग्य असतं ते, कारण ते वातावरण त्या ठिकाणी तसं असतं. ज्या ठिकाणी कीर्तनाचं वातावरण आहे ना, चांगले विचार येतात, बुद्धीला चांगले विचार सुचतात. पाकिस्तानात जाऊन आतंकवाद्यांच्या गोटात सामील झाला ना, बुद्धीला तसे विचार सुचतात. बंदूक घ्यावी आणि नुसत्या गोळ्या मारत सुटावं कोणालाही, आशा. म्हणून आतंकवाद्यांचा इतिहास आहे. त्यांना ना त्यांचा कोणी बांध कोरलेला असतो, ना कोणी त्यांचं वाईट केलेलं असतं, परंतु एक मानसिकतेवर एक रोगट मानसिकता आणि त्याच्यावरती एक बिंबवलं गेलेलं असतं की इतके माणसं तुला जीवनात मारायचे आणि मग मारायचं, स्वतःही मारायचं, दुसऱ्यालाही मारता मारायचं. अशा एक ठराविक विचाराने प्रेरित झालेली ती मंडळी असतात. मी काय सांगत होतो, स्मशानातलं सांगत होतो. बरं झालं साहेब तुम्ही तरी मला धावून आले, नाहीतर मीच विसरलो होतो. मी सांगत होतो वैराग्य ज्यावेळेस स्मशानात माणसाला पोहोचवतात, गेलेला एक असला तरी त्या काळात त्याला ते टोकाचं वैराग्य प्राप्त होतं आणि सगळा पट डोळ्यासमोर उभा टाकतो की काहीच खरं नाही आहे. कालपर्यंत हा माणूस आपल्याशी बोलत होता आणि आज अचानक याला पोहोचवायला आपल्याला यावं लागतं आहे. काल माझ्याशी फोनवर बोलला होता आणि म्हणून ह्या गोष्टी माणसाला तो त्याच्या जागेवर स्वतःला पाहू लागतो आणि त्या जागेवर राहून तो विचार करू लागतो, अरे काल तर हा होता, आज मी आहे, याच्यानंतर आपलाच नंबर आहे, आपलाच म्हणजे त्याचाच नसतो. परंतु असे विचार त्याला सुचतात की किती क्षणिक आहे, कसं जीवन आहे. म्हणून ते वैराग्य त्याला प्राप्त होतं. त्याला शास्त्रामध्ये स्मशान वैराग्य म्हटलेलं आहे, कारण ते जास्त वेळ टिकत नाही आणि ते वैराग्य जर जास्त दिवस टिकलं
तर प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. एखाद्या वेळी जास्त जेवण झाल्यानंतर कसे तरी करपट ढेकरं येऊ लागतात, प्रचंड त्रास होतो पोटाला. त्यानंतर माणूस विचार करतो, प्रचंड एखाद्याने गुलाबजाम खाल्ले, त्रास झाल्यानंतर तो एकदा विचार करतो की आता पुन्हा नाही. एकदा झालं, आता गुलाबजाम दिसले तिकडं पाहायचं सुद्धा नाही, ज्या रस्त्यात गुलाबजाम असतील त्या रस्त्यानं जायचं सुद्धा नाही, असं तो ठरवून टाकतो. परंतु ही जी प्रपंचामध्ये होणारी वैराग्य आहेत, ही वैराग्य फार क्षणिक आहेत. महाराजांचं जे वैराग्य होतं ते विवेकासहित होतं, आणि विवेकासहित एकदा जे वैराग्य झालं ते कधीही नष्ट न होणारं असतं. ते जीवनामध्ये काहीतरी क्रांती घडवून आणतं. म्हणून विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. आणि म्हणून महाराजांच्या अंगी विवेकाचं बळ होतं, वैराग्याचं बळ होतं. पुन्हा काही साधकांना प्रश्न पडला की या बळानं काय पराक्रम केला. जर एखाद्याच्या ठिकाणी शारीरिक बल असेल तो मोठमोठी रणांगणं गाजवतो, एखाद्याच्या ठिकाणी बुद्धीचं बल असेल तो त्या बुद्धीच्या जोरावर आपलं नाव कमावतो, तपसामर्थ्याचं बल असेल तो एखाद्या देवतेला वश करून घेतो. महाराज म्हणतात, महाराजांच्या ठिकाणी जर वैराग्याचं बल आहे, त्या वैराग्यानं कोणता पराक्रम केला, कोणता पुरुषार्थ केला, त्याचं उत्तर महाराज दुसऱ्या चरणात सांग. लाथाळीला संसार, 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 लाथाळीला संसार. गेला क्षणभर मीचा मार, गेला क्षणभर मीचा मार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. लाथाळीला संसार, केला षड उर्मीचा मार. त्याचं उत्तर देताना महाराज म्हणतात, जे बळ मी तपस्येच्या साधनेच्या द्वारे हस्तगत केलं, जे वैराग्याचं बळ मला प्राप्त झालं, त्या वैराग्याच्या बळानं कोणता पराक्रम, कोणता पुरुषार्थ केला, तर लाथाळीला संसार. ज्या प्रपंचामध्ये सर्वजण धक्के खातात, तो प्रत्येकाला दुःखदायक वाटणारा जो प्रपंच आहे त्याला मी लाथाळलं. लाथाळीला संसार. आता संसार हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे. शास्त्रानं सांगितलेला संसार वेगळा आहे. कुणाचा लहान असेल, कुणाचा मोठा असेल, कुणाचा एखाद्या घरापुरता मर्यादित असेल, कुणाचा तालुक्यापुरता मर्यादित असेल. काहींचा संसार प्रचंड मोठा आहे, परंतु संसार आहे. काहींचा दिसणारा संसार आहे आणि काहींचा असणारा संसार आहे. गुरं ढोरं, शेतीवाडी, जमीन, गाडी, बंगला गाडी, या सगळ्या गोष्टी आहेत. हा संसार डोळ्यानं दिसतो. हा जर दूर लोटला तर माणसाला दिसतंय की हा तो प्रपंचाला दूर लोटून कुठेतरी हिमालयात गेला. परंतु या सगळ्या संसाराला सोडून हिमालयात गेला तरीसुद्धा त्याच्या अंतःकरणात एक संसार अस्तित्वात असतो. त्याला सूक्ष्म संस्कार म्हणतात. तो संस्कार न दिसणारा संसार आहे. विठ्ठल.
बाहेर दिसणाऱ्या प्रपंचापेक्षा अंतःकरणातला प्रपंच जास्त धोकादायक आणि जास्त त्रासदायक आहे. म्हणून सर्व संतांनी बाहेरच्या प्रपंचाच्या निवृत्तीपेक्षा अंतःकरणात असणाऱ्या संबंधाची निवृत्ती केल्यानंतरच तो माणूस मोक्षापर्यंत जाऊ शकतो असा सिद्धांत, असा घाट सर्व साधू संतांनी घातलेला आहे की हा प्रपंच आहे, अंतःकरणातला संबंध आहे. एखाद्याच्या घरी घोडा असेल, तो बैलगाडीच्या शर्यतीला पळणारा घोडा असेल, मालक जर आजारी पडला तर घोड्याला परिणाम नाही होत. तो त्याचं दाणे खाण्याचं काम तो कचाकच खातो, त्याच्यावर परिणाम होत नाही. परंतु जर घोडा आजारी पडला तर मालकाला जेवण जात नाही. याचा अर्थ त्याच्या अंतःकरणामध्ये जो संबंध आहे, भौतिक प्रपंचाविषयीची आसक्ती आणि अंतःकरणामध्ये जो संबंध तयार झालेला आहे, त्याला शास्त्रानं संसार म्हटलेला आहे. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात आम्ही प्रपंचाला लाथाळलं. ज्यावेळी त्या प्रपंचामध्ये लाथाळणं हे अनेक कारणांनी घडत असतं. कोणाकोणाच्या जीवनात ते सहज घडतं आणि कोणाकोणाच्या जीवनामध्ये ते प्रपंच लाथाळणं काहीतरी मोठा स्फोट किंवा त्याच्या जीवनामध्ये अशी काही घटना घडते, त्यानंतर तो पूर्ण उदास होऊन जातो. काही लोक नाही का अचानक त्याच्या मेंदूवर परिणाम होतो, असा काही धक्का त्याला बसतो. आता धक्के अनेक प्रकारचे बसतात, सगळेच धक्के कीर्तनात सांगता येत नसतात. जर एखादा धक्का त्याला बसला तर त्याच्यावर मानसिक परिणाम होतो किंवा तो वेडा होतो. तो एखाद्या चांगल्या हॉस्पिटलला त्याला दाखवावं लागतं, तरीही त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणजे माणसाच्या आंतरसंबंधामध्ये एवढे घट्ट संबंध त्याचे बनलेले असतात की हा जो प्रपंच आहे त्यानंतर त्याच्यावर तो परिणाम होत असतो. शास्त्रकार सांगतात या अंतःकरणाच्या संबंधामुळे आतमध्ये असणारा जो प्रपंच आहे, नसलेल्या गोष्टी जेवढ्या माणसाला धोकादायक असतात तेवढ्या असलेल्या नसतात. प्रपंचाची कल्पना करून सुद्धा एकदा शहराच्या ठिकाणी राहणारे 2 श्रीमंत उद्योगपतींची मुलं वापस येणार होती. दोघंही विमानानं येणार होती. परंतु एकाचा मुलगा अपघातात वारला, विमान पलटी झालं आणि ते पलटी होऊ शकतं. गाडी पलटी झाली तर माणसं वाचू शकतात, विमान पलटी झाल्यानंतर आतमधले वाचत नाहीत. त्यांना फोन आला की विमान पलटी झालं, तुमचा मुलगा गेला. परंतु ज्यांचा गेला संसार केला षड उर्मीचा मार. सूक्ष्म, स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा शरीरांच्या 6 उर्मी असतात. त्या उर्मी आम्ही लाथाळल्या, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार. आणि या बलानं आणखी काय क्रांती आमच्या जीवनात केली, याचं उत्तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. जनतन धन जनतन धन जनतन धना जनतन धना जनतन धन जनतन धन जनतन धना जनतन धना केले तृणाही समान, केले तृणाही समान, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. केले तृणाई समान, केले तृणाही समान, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. बळाचा आणखी पुरुषार्थ सांगताना महाराज म्हणतात की जनतन धन केले तृणाही समान. धनाच्या पाठीमागे अनेक प्रकारचे अनर्थ असतात. एक सविस्तर विषय आहे. महाराज म्हणतात जन तन धन या ज्या गोष्टी अध्यात्मामध्ये बाधा उत्पन्न करणाऱ्या आहेत, जन तन धन, याला आम्ही तृणाप्रमाणे लेखलं. म्हणून त्या असल्या आणि नसल्या तरी आमच्या जीवनात फार फरक पडत नाही. अशा प्रकारचं
चिंतन महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि या संपूर्ण याचा विचार, या संपूर्ण बलाचा विचार करत असताना आमच्या जीवनात काय क्रांती घडली, तर त्या क्रांतीचं वर्णन शेवटच्या चरणात महाराज करतात. तो का म्हणे चालक आहे, 14 भुवनांचा अधिपती आहे. त्याच्या आश्रित झाल्यामुळे आम्हाला एक प्रकारचं बळ, सामर्थ्य आमच्या अंगी प्राप्त झालं. आणि त्या बळानं या प्रपंचामध्ये, या व्यवहारामध्ये कोणता आध्यात्मिक आणि व्यावहारिक कशी क्रांती आमच्या जीवनात घडली, त्याचं उदाहरण देताना महाराज म्हणतात की आम्ही प्रपंच लाथाळला. तो अंतर्बाह्य असेल त्याचे सांगण्याचं अनेक प्रकारचं स्पष्टीकरण आहे. आणि त्याच्यानंतर महाराज म्हणतात की हे सगळं घडल्यानंतर याचा सगळ्याचा परिणाम काय झाला, तर परिणाम महाराज शेवटच्या चरणात असं म्हणतात की तुका म्हणे आता वेदशास्त्राने जो सर्व अध्यात्माचा सार आहे की मुक्तीपर्यंत पोहोचणं, त्या मुक्तावस्थेपर्यंत आम्ही पोहोचलो, असं एकंदरीत या अभंगाचा धावत पळत अर्थ, भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या निमित्तानं हे कीर्तन आहे, ज्या निमित्तानं ही सेवा आहे, ते कैलासवासी छबुराव आप्पाजी दिघे यांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या कुळात जन्माला आलेली जे काही त्यांची मुलं मुली आहेत, या सर्वांनी मिळून
या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. शास्त्रकार म्हणतात, आपल्या पितरांच्या उद्धाराकरिता, आपल्या माता पित्याकरिता, त्यांच्या प्रित्यर्थ, त्यांच्या ऋणातून, त्यांचं जे आपल्यावर ऋण आहे त्या ऋणातून उतराई होण्याकरिता निदान हे कार्यक्रम करणं आवश्यक आहे. ज्या माता पित्याच्या पोटी आपला जन्म झाला, हाडाची काडं रक्ताचं पाणी करून ज्यांनी आपल्याला वाढवलं, संपूर्ण आयुष्य आपला देह आपल्याकरिता, आपल्या मुलींकरिता, आपल्या मुलांकरिता झिजवला, त्यांच्याकरिता आपलं काहीतरी कर्तव्य लागतं, आपलं काहीतरी देणं लागतं. म्हणून हे जे पुण्यस्मरणाचे कार्यक्रम आहे, एवढा भव्य कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन, याच्यावरून एकंदरीत आपल्या पित्यासाठी, पित्यावर यांचं किती प्रेम होतं, किती आदर होता, किती मान सन्मान होता, याचं हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. आणि म्हणून अशी पुत्ररत्न आणि मुलं आणि मुली आपल्या माता पित्याच्या उदरी जन्माला येणं हा या काळातला फार मोठा विजय आहे. कारण या गोष्टी फार दुरापस्त आहेत. काळ सध्या भयंकर आहे. कैलासवासी छबुराव आप्पाजी दिघे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी शिला छबुराव दिघे, त्यांच्या प्रित्यर्थ जी मंडळी आहे, त्यांचे सुपुत्र श्री संतोष छबुराव दिघे, त्यांचे भाऊ श्री गोरक्षनाथ आप्पाजी दिघे, त्यांचे शिवाजी आप्पाजी दिघे भाऊ, अनिल आप्पाजी दिघे हे देखील भाऊ आहेत, संभाजी श्री राजेंद्र आप्पाजी दिघे हे देखील त्यांचे बंधू, कुमारी अनुजा संतोष दिघे ही नात, त्यानंतर सौ उज्ज्वला संतोष दिघे सून, सुनीता संदीप आहेर मुलगी, अनिता गोरक्षनाथ केरे मुलगी, वनिता कैलास तांबे मुलगी, सविता सुयोग सोनावणे मुलगी, वेदिका संतोष दिघे नात. या संपूर्ण परिवाराने त्यांच्या प्रित्यर्थ या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गेलेल्या आत्म्याच्या प्रित्यर्थ ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान या गोष्टी शास्त्र संस्कार शास्त्राने जशा सांगितलेल्या आहेत तशा त्याच्या प्रित्यर्थ पार पडाव्यात. या गेलेल्या आपल्या पितरांच्या उद्धाराकरिता या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. या धार्मिक गोष्टी घडाव्यात हा एक त्याच्यामागे हेतू आहे. आणि आपल्या पित्यानं असं अनेक ठिकाणी सांगितलं जातं की बापाचं प्रेम हे आपल्या मुलींवर मुलांवर किती आहे हे जरी डोळ्यानं तुम्हाला दिसत नसलं तर ते किती आहे याचा अंदाज कधीही संतती लावू शकत नाही. आणि त्यांच्या त्या प्रेमातून, त्यांच्या त्या उपकारातून ते आजन्म कधीही उतराई होऊ शकत नाहीत. म्हणून हे लहान मोठे कार्यक्रम आहेत, पितरांच्या सद्गतीकरिता आहेत. त्या रामायणामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना कैकेयी मातेकडून वनवासाला धाडण्यात आलं, असं ज्यावेळेस तिच्या महालामध्ये आल्यानंतर तिनं 2 अटी सांगितल्या की पहिला आहे तो प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास आणि दुसरा आहे ते भरताला राज्य. असं ऐकल्यानंतर बाकी त्याच्या ज्या मातोश्री त्या ज्या राण्या होत्या त्या रडल्या. परंतु बापाचं आपल्या लेकावर इतकं प्रेम होतं की त्यांना प्रभू रामचंद्र 14 वर्ष त्यांचा वियोग होणार आहे हे वाक्य त्यांना सहन झालं नाही आणि त्यांचा तिथंच जागेवर प्राण गेला. असं रामायणात तुम्हाला उदाहरण आहे, ऐकायला भेटतं. आणि म्हणून बापाचं जे काही सर्वस्व आहे ते आपल्या मुली आहेत, आपली मुलं आहेत, त्यांच्यासाठीच त्यांचं जे सर्व जीवन त्यांनी वाहून घेतलेलं असतं. प्रपंचामध्ये खस्ता खाल्लेले असतात, अनेक जीवनामध्ये त्यांनी चढ उतार पाहिलेले असते आणि आपल्या संततीला सगळ्या दुःखापासून अलिप्त ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. आणि म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ ही जी मंडळी यांचं नशीब हे फार मोठं आहे. एवढं विशेष मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या प्रित्यर्थ केले गेले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, सद्गतीला त्यांचा आत्मा प्राप्त हो अशी परमेश्वराच्या चरणी सर्व महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या वतीनं भगवंताला परमेश्वराला प्रार्थना करूया आणि या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. ज्ञानेश्वर